छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला काँग्रेस आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। रवी राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन करण्यात येत आहे। मॅडम, नेमक्या मागण्या काय आहेत तुमच्या, का तुम्ही आंदोलन करताय? सर्वप्रथम काल रवी राणाने जे स्टेटमेंट दिलं आहे की जर महिला भगिनीनं महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीनं जर भाजपला मतदान केलं नाही तर 1500 रुपये तो वापस घेणार आहे। हा पैसा त्याच्या बापाचा नाही, त्याच्या खिशातला नाही, हा पैसा महाराष्ट्र शासनाचा आहे। मुळात हा पैसा टॅक्स पेअर जे महाराष्ट्रातले आहे, देशातले आहे, त्यांचा पैसा असतो, याचं नॉलेज त्याला नसावा। दुसरीकडे हा जो अपमान त्यांनी महाराष्ट्रातल्या बहिणीचा केलेला आहे त्याच्या याच्यामध्ये त्यांनी माफी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला मागितली पाहिजे। एकीकडे ही सरकार म्हणते की आम्ही महिलांना 1500 रुपये देऊ आणि एकीकडे ही सरकार महागाई यांनी आभाळाला टेकून ठेवलेली आहे। आमची शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने या निदर्शनात आमची सरकारला विनंती आहे की महागाई तुम्ही बंद करा, महागाई कमी करा आणि मुळात म्हणजे तुम्ही बेरोजगार जे लोक आहेत त्या लोकांना तुम्ही रोजगार द्या, म्हणजे आपोआपच लाडकी बहीण ही आनंदात तिच्या घरी सुखी संसारामध्ये नांदेल, ही आमची मागणी आहे। यानंतर तुम्ही काय करणार आहात जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या? आमची जर मागणी पूर्ण झाली नाही तर याच्या पलीकडे आम्ही मोठ्या लेवलला रस्त्यावर सगळ्या या शहरातल्या महिला उतरू आणि जोडे मारो आंदोलन भाजप सरकारला आणि रवी राणाला आम्ही शहरभरामध्ये आम्ही करणार आहे आणि रस्त्यावर त्याला आम्ही फिरू देणार नाही रवी राणाला, जोपर्यंत तो माफी मागणार नाही। नसता आम्ही महिला काँग्रेस कमिटीच्या तर्फे आज वतीने आम्ही रवी राणाला तोंडाला काळं भासू आम्ही, जर त्याने आम्हाला माफी मागितली नाही तर। रवी राणा यांनी माफी मागितली नाही तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासू, असं महिला आघाडी काँग्रेस आघाडीच्या महिलांनी आपल्याला सांगितलं आहे। नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर।